नमस्कार, आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर दीपेश पस्ते आपले सहर्ष स्वागत करतो। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। प्रश्न पडताच आमदारांचा पळ, कुडूसमधील व्हिडिओची जोरदार चर्चा। नमस्कार, आपण पाहतात आपले मानवाधिकार। काल कुडूस परिसरातील एका कार्यक्रमात भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे उपस्थित होते। कार्यक्रमानंतर स्थानिक नागरिक आणि पत्रकारांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत आमदारांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली। ज्यावेळी पत्रकारांनी आमदारांना प्रश्न विचारला, आपण मतदारसंघात केवळ उद्घाटन कार्यक्रमासाठी येता, मात्र शेतकरी, नागरिक आणि विकासाच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त केली जाते। यावर आपली भूमिका काय? त्यानंतर पुढील प्रश्न विचारला असता जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा संदर्भाचा उल्लेख झाला, मात्र त्यावर उत्तर देण्याऐवजी आमदार शांताराम मोरे तिथून निघून गेले। ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियाचा चर्चेचा विषय ठरला आहे। या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात। मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर आमदार सविस्तर भूमिका मांडणार का? नागरिकांच्या अपेक्षांबाबत ते काय उत्तर देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणात आमदार शांताराम मोरे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। त्याचे स्पष्टीकरण मिळाल्यानंतर तेही आपल्या प्रेक्षकांसमोर आम्ही नक्की पोहोचू। या संपूर्ण घटनेबाबत आपले मत काय, कमेंट करून नक्की सांगा। अशाच धडाकेबाज आणि वस्तुनिष्ठ बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा। मोबाईल कारभार आहे। अरे वाढदिवसाचा गेला इकेल कंपनीचा काय मोबाईल कंपनी संदर्भात काय सांगा? टायर कंपनीचा विषय माझ्याकडे एकाच आलता कोणसाईचा। मी त्याला सांगितलं की संबंधित प्रदूषणचे अधिकारी आहेत, मी पंकजाताई मुंडेंवर पत्र दिलेलं आहे, आपण याचा प्रस्ताव पाठवलेला आहे। हा नॅशनल हायवेचा आहे, मी राज्य शासनाला पण पाठवलेला आहे। सन्माननीय पीडब्ल्यूडी मंत्री योगेंद्र शिवेंद्रराजे भोसले यांना मी अधिवेशन संपलं त्याच्या आदल्या दिवशी भेटलो। या रस्त्यावर रस्ता त्याला निधी पाहिजे, पैसे पाहिजेत, किंवा इथं पुढे जागेवर ब्रिज पाहिजे, सर्व्हिस रोड पाहिजे, याच्याकरता मी मागणी केलेला आहे। आता हा रस्ता आपला झाला पाहिजे, याच्याकरताही आपण सर्वांनी पत्रकारांनी प्रयत्न केला पाहिजे। कारण पुढूसपर्यंत रस्ता झाला आहे, इथून आपण पुढं नेरोली खोपरी इथपर्यंत जो मधला पीस आहे, या रस्त्यावर आपण सर्वांनी आवाज उठवला तर आपले पालकमंत्री देवेश नाईक साहेब हे आपल्या काय फॉरेस्टचे मिनिस्टर आहेत, वन विभाग त्यांच्याकडे आहे, त्या आपण सर्वांनी आवाज उठवला तर पालकमंत्री नक्कीच याच्यावर मार्ग काढतील। आणि 17च्या याला आम्ही त्या ठिकाणी साहेबांना भेटून हा विषय त्याला सांगून आणि याच्यावर तात्काळ कारवाई करणार आहे। अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराविरुद्ध न्यायासाठी उभं राहणं हाच आमचा उद्देश शुद्ध। कामगारांचा हक्क, श्रमाला सन्मान, शोषणाविरुद्ध उभा निर्भीड रणसंग्राम। शिवसंविधानाची शिकवण अंगीकार, न्याय समता बंधुता हाच आमचा विचार। आपले मानवाधिकार